आपण दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे या परिसरामध्ये आहोत। याच परिसरामध्ये काही दिवसापूर्वी एक शेतकरी गाय वासरू या ठिकाणी चरण्यासाठी घेऊन आले होते, परंतु विद्युत महावितरणाच्या काही बेजबाबदार कारणामुळे त्या त्या वासरांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तो म्हणजे करंट लागून, विजेचा धक्का लागून। त्याच्यानंतर त्यांनी अनेक विद्युत महावितरणाकडे या संदर्भात मागणी केली, पण त्यावेळेस विद्युत महावितरण देखील नकार देण्याचा प्रयत्न केल्याची अशी माहिती आहे। आपल्या सोबतच सुशांत पवार हे आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमके हे प्रकरण काय आहे, यांच्यासोबत काय घडलं आणि कशा प्रकारे त्यांच्या त्या गाय वासरूंचा जो मृत्यू झाला आणि याला जबाबदार कोण आहे, काय सांगा। खर तर आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहे। साधारण माझ्याकडे 1992 पासून एक 30-40 गावरान गाय आहेत। हल्ली मी आता हळूहळू कमी करतोय, कारण की गुरांना खायला नसल्यामुळे आम्ही कमी करतोय। आम्हाला शेतीवाडी नसल्यामुळं आम्हाला तो पारंपरिक आमचा दूध व्यवसाय आहे। आणि आमचे वडील गुरे घेऊन इकडे येत असताना हे दिसतंय ते पडीक क्षेत्रामध्ये गुरं आल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण करंटने व्यापलं होतं आणि त्यात त्या दोन माझी गायी चिटकल्यानंतर वडील या ठिकाणी आले, तर गायी का हे झालेत म्हणून, तर वडिलांना पण शॉक लागला। परंतु गायींना शॉक लागल्यामुळं पूर्ण गायांचा कळप एका दिशेने पळाल्यामुळं वडील पण त्यामधून सटकले, नाही तर लय मोठं आमच्या घरावरती संकट आलेलं होतं। पहिलंच की कशा प्रकारे विद्युत महावितरणाचा भोंगळ कारभार आपल्याला पाहायला मिळतो, हाच तो परिसर, हाच ती डीपी आहे। याच परिसरामध्ये 2-3 दिवसापूर्वी त्या दोन वासरांचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाला। हे सर्व प्रकरण अशा प्रकारे घडतंय की विद्युत महावितरणाच्या वतीने त्याची जी डीपी आहे ती लावली जाते आणि त्याच्यानंतर जे कंपाऊंड आहे त्याला जे काही सेफ्टी आहे ते सेफ्टी लावलं पाहिजे, परंतु तशा प्रकारचं काही दिसत नाही। आणि आज तो या मातीच्या रस्त्यावरून गाय वासरांना घेऊन जातात किंवा गाड्या येत असतात आणि या ठिकाणी जे पाणी साचलेलं होतं पावसाचं, त्या पाणी साचलेल्यामुळे देखील त्यांना त्यांच्या वडिलांना, सुशांत पवार त्यांच्या वडिलांना विजेचा काही थोडासा धक्का लागला, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणून पळ काढला। जर या परिसरामध्ये ह्या डीपीला जर विद्युत महावितरणाच्या वतीने जर योग्य प्रकारे जे सेफ्टी आहे, जे कंपाऊंड आहे ते केलं असतं, तर त्या दोन वासरांचा मृत्यू झाला नसता, संकट आहे ते संकट आलं नसतं। नक्कीच विद्युत महावितरणाने या सर्व घटनेला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। आज दोन वासरांचा मृत्यू झाला आहे, त्याच ठिकाणी जर कोणतं व्यक्ती असतं तर मोठी दुर्घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं असतं। नक्कीच प्रशासन काय करतंय, प्रशासन कशा पद्धतीने या घटनेला पाहतंय आणि ह्या डीपीला योग्य संरक्षण जे कंपाऊंड आहे ते करतंय का, हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार। पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड।